शुभ्रा, आर यू ऑल राईट? तुला माहितीये तू काय बोलतेस? आई, मी खरं तेच सांगते, ऐका माझं. असावरे मॅम, शुभ्राताई काय बोलतायत मला काही कळत नाहीये हो. सोहम सरांबद्दल तुम्ही असं का बोलताय? म्हणजे सोहम सर माझ्याशी असं कधीच वाईट नाही वागले हो. कुणी सांगितलं तुम्हाला? उलट सोहम सर माझी खूप हेल्प करतात आणि माझा खूप रिस्पेक्ट करतात. सुजन, अगं तू असं का बोलतेस? आईना सांग ना सगळं खरं. तू नोकरीसाठी घाबरलीस का? तू नको टेन्शन घेऊ, तुझी नोकरी नाही जाणार. अगं आई न्याय करतील. सोहम मुलगा जरी असला ना त्यांचा, तरी सुद्धा त्या कठोर शिक्षा करतील त्याला. सुजन तू बोल, अगं बोल ना सुजन. पण मी का खोटं बोलू ताई? म्हणजे असावरी मॅम, मी खरं तेच सांगतेय. सोहम सर माझ्याशी कधीच वाईट नाही वागले हो. शुभ्रा मॅम हे जे काही बोलतायत ते सगळं चुकीचं आहे. आणि मी कधी माझ्या मॉम डॅडला पैसे पाठवते इकडनं? उलट माझे मॉम डॅड खूप श्रीमंत आहे. आमचा नाशिकला खूप मोठा बंगलो आहे. मला गरज असते तेव्हा तेच मला पैसे पाठवतात. मॅम, शुभ्राताईंनी जे काही सांगितलं ते सगळं चुकीचं आहे. आणि शुभ्राताई असं का बोलतायत मला नाही कळत आहे हो. अगं सुजन, तू परवा मला सांगितलंस ना हे सगळं. अगं तू खरं का नाही बोलत आहेस? अगं मी माझ्याच नवऱ्याबद्दल का खोटं बोलेन सुजन? तू प्लीज आईना सांग ना जे काय खरं आहे ते. प्लीज असं नको करू सुजन. स्टॉप इट शुभ्रा. सुजन, तू जाऊ शकतेस. आई तुम्ही तरी ऐकून घ्या हो. सोहम विषयी मी असं बोलीन का हो खात्री असल्याशिवाय? माझा नवरा आहे सोहम. आई ती खोटं बोलते. ती मला परवा म्हणाली होती. शुभ्रा, काय चालवलंयस तू? ऑफिस मध्ये येऊन एका परक्या मुलीसमोर, त्याच्या सेक्रेटरी समोर तुझ्या नवऱ्यावरती तू असे घाणेरडे आरोप करतेस? मला माहितीये तुझं आणि सोहमचं सध्या पटत नाहीये. तुमच्यात भांडणं होतात. सोहम दिवस दिवस बाहेर असतो, ऑफिसच्या कामासाठी बाहेर असतो. ती त्याची सेक्रेटरी आहे म्हणून तू त्याच्यावरती असा घाणेरडा संशय घेतेस? हाऊ कॅन यू डू दिस शुभ्रा? मला माहिती आहे यापूर्वी सोहम खूप वेळा चुकलाय, पण शुभ्रा त्यांनी कधी तुझ्याशी प्रतारणा केली नाहीये आणि मी डोळे बंद करून बसले नाहीये. माझं सोहमवरती अतिशय बारीक लक्ष असतं. तू त्याची बायको आहेस. थोडं तरी स्वतःच्या नवऱ्याला ओळख, थोडा तरी त्याच्यावरती विश्वास ठेव. तुझ्याकडनं माझी अपेक्षा नव्हती शुभ्रा. आय एम रिअली डिसअपॉइंटेड अँड आय एम फीलिंग व्हेरी बॅड. आय एम रिअली सॉरी आई. शुभ्रा, सॉरी तू मला नाही, सॉरी तू सोहमला म्हटलं पाहिजेस. हो. आय एम रिअली व्हेरी सॉरी ताई. मला ॲक्च्युली आमच्या रिलेशनशिपबद्दल तुम्हाला सांगायचं होतं, पण तुम्ही ते समजून घेतलं नसतं. दिस इज ट्रू लव्ह, पण ते तुम्हाला नाही कळणार. ताई, तुम्ही माझ्या मोठ्या बहिणीसारखे आहात. मला तुम्हाला हर्ट अजिबात करायचं नव्हतं, पण आता सगळं तुम्हाला कळलंय आणि तुमचा हजबंड, ज्याचं तुमच्यावर नाही माझ्यावर प्रेम आहे, हे डिफिकल्ट आहे ना डायजेस्ट करणं, पण हेच सत्य आहे. आय एम रिअली व्हेरी सॉरी ताई. ठीक आहे ग, तिला प्रयत्न करून बघायचा होता, केला तिने प्रयत्न, झालं, समाधान झालं. काय मिळालं?
हे सगळं करून? तुला सगळं क्लिअर सांगितलं होतं मी शुभ्रा, तरी सुद्धा स्वतःचं असं रक्त आटवण्यात काय तुला इंटरेस्ट आहे का? झाला काय उपयोग? शुभ्रा, एक गोष्ट लक्षात ठेव, तू बायको आहेस, बायकोच्याच जागी राहायचं. गर्लफ्रेंड बनायचा प्रयत्न नको करूस, ते जमणार पण नाही तुला. आमच्या मधून जायचंय का? सोहम, सोहम उठ, उठ. अरे मॅडम, सॉरी सॉरी, मी ते झोपलो. सॉरी. काय झालं सोहम? तू तू असा का झोपलास? नाही मी जातो, आज जाऊन झोपतो. सोहम, तुझ्यात आणि शुभ्रात सगळं ठीक आहे ना? हो मॅडम, सगळं ठीक आहे. मला ऑफिसला जायचंय तर आवरतो मी. थांब सोहम. सोहम, काय झालंय मला सांग. तुझा बाहेर का झोपला होतास? मॅडम, ही नवरा बायको मधली गोष्ट आहे, ती तुम्हाला कशी सांगू मी? शुभ्राने इतका घाणेरडा आरोप केला ना माझ्यावर की तिच्या बरोबर एका खोलीत. खरंच शुभ्राने केलेला आरोप गंभीरच आहे. बाबा, नाश्त्याला पोहे करूया ना, आणि दुपारच्या जेवणात मला कळत नाही, एवढं सगळं होऊन तू अजून दुसऱ्यांचा विचार का करतेय शुभ्रा? आता तुला फक्त स्वतःचा विचार करण्याची गरज आहे. मी तुला म्हटलं होतं ना, त्या मुलीवर विश्वास ठेवू नकोस म्हणून, तरी जाऊन तू त्या मुलीच्या मदतीला उभी राहिलीस. शुभ्रा, तुला आता स्वार्थी होणं गरजेचं आहे. मॅडम, मी स्वार्थीपणाने वागू शकतो, पण बबडूचा विचार मनात येतो माझ्या. आणि मी कसं सांगू मॅडम की माझं केवढं प्रेम आहे शुभ्रावर. शुभ्रा काय आहे माझ्यासाठी मला कळत नाही. ती इतके घाणेरडे आरोप का करते माझ्यावर? शांत हो सोहम. मी बोलू का शुभ्राशी? नाही नाही मॅडम, प्लीज तुम्ही नका बोलू. तिला असं वाटेल की मी तुमच्याकडे तक्रार करतोय म्हणून तुम्ही तिच्याशी बोलते, आणि अजून चिडेल ती माझ्यावर. पण मॅडम, मला ना आता भीती वाटायला लागली. मी शुभ्राला गमावणार नाही ना कधी? नाही शुभ्रा, असं काही होणार नाहीये. तू धीर सोडू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव, बाबा तुझ्या पाठीशी आहेत. त्याआधी तुला स्वतःचा विचार करायला हवाय. आई, चहा.
काय करतेस हे शुभ्रा? जरा लक्ष द्यायचं ना. आई आई एम एक्स्ट्रीमली सॉरी. हा आई. थांब थांब, मी करते. आई नको नको, मी करते. अगं जा, तू काहीतरी फडकं घेऊन ये पुसायला. हो आले. अरे थांब थांब थांब, तिकडे काचा आहेत बाळा, ये. काय झालं? थांब, मी बघतो काय. हो बघते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज तू लवकर कसा काय उठला एवढ्या? अज्जू, आज ना माझा कुंफू क्लास सुरू होणार आहे, त्यामुळे मी लवकर उठलोय. गुड बॉय. ए शुभ्रा. ए आई, चल ना मला कुंफू क्लासला सोडायला. आज नाही रे राजा, माझं ना थोडं डोकं दुखतंय. नेक्स्ट बॅच जॉईन करू हा आपण. नाही, मला याच बॅचला जायचंय. माझे सगळे फ्रेंड्स याच बॅचला जॉईन होणार आहेत. बबडू, हं? तुला जायचंय ना बाळा याच बॅचला? हो. मग तुझा डॅड आहे ना, मी सोडतो तुला क्लासला. हो, थँक्यू डॅडा. ए चॅम्पियन, चल आज मी रेडी पण करतो तुला. ओके, हो. यो बॉय. आई आई आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आता हे शुभ्रा, चुकून. तू ज्याला सॉरी म्हणायला पाहिजेस आणि ज्या गोष्टीसाठी सॉरी म्हणायला पाहिजेस ते तू करतच नाहीयेस. असावरी तिचं म्हणणं आहे. एक मिनिट, तुम्ही प्लीज यात पडू नका. एनिवे, मला ऑफिसला जरा निघालं पाहिजे. आई आई माझं म्हणणं तरी ऐकून घ्या आई. आहा, माझा चॅम्पियन ब्रुसली सारखा बबडुसली रेडी. हो. डॅडा, मी असला भारी कुंफू करणार आहे का की सगळ्यांना डिशूम अरे ओ, किती डिशून डिशून कर, पण डॅडल नाही मारायचं कधी पण. हो. वाच वाच वाच, तिकडे जाऊन करायला काहीतरी ठेव ना. आवरून ठेव ना सगळं. अगं शुभ्रा, तुझ्यामुळे हॉलमध्ये झोपायला लागलं मला, समजलं ना? ए शुभ्रा, हे सगळं आवर, समजलं ना? बबडू बबडू राजा, आई आहे मी तुझी. तू पण असं वागायला लागलास कसं चालेल सांग? बंद कर ना, सकाळ सकाळ डोकं फिरवू नको माझं. बंद करते आता. सोहम सोहम, प्लीज असं करू नकोस रे. बबडू हे एकमेव कारण आहे माझ्या जगण्याचं. प्लीज प्लीज त्याला लांब नेऊ नकोस माझ्यापासनं. तो पण माझ्याशी असं वागायला लागला तर मी नाही सहन करू शकणार. मग हा आगाऊपणा करायच्या आधी सुचलं नाही तुला हे? तुला सांगितलं होतं ना मी, मॅडमला जाऊन काहीही सांगायचं नाही म्हणून. मग कशाला केलंस हे? आणि तुझ्यामुळे मला आज हॉलमध्ये झोपायला लागलं. परत जर असा शहाणपणा केलास ना शुभ्रा, तर तुला घराबाहेर काढे ना मी. मी कुठेही जाणार नाही. बबडू, आज कुंफूच्या क्लासवरून डॅडाच येणार आहे हा, तुला सोडायला पण आणि परत घ्यायला पण. कर, कंटिन्यू कर रडणं. मज्जा करू रे बबडू.
तू ज्याला सॉरी म्हणायला पाहिजेस आणि ज्या गोष्टीसाठी सॉरी म्हणायला पाहिजेस ते तू करतच नाहीयेस. कोण कोणावर जबरदस्ती करते? काय बोलतेस? इथे कोणीही कोणावर जबरदस्ती करत नाही. जे काय चाललंय ते ज्याच्या त्याच्या मर्जीने चाललेलं आहे. ताई, तुम्ही माझ्या मोठ्या बहिणीसारखे आहात. मला तुम्हाला हर्ट अजिबात करायचं नव्हतं, पण आता सगळं तुम्हाला कळलंय आणि तुमचा हजबंड ज्याचं तुमच्यावर नाही माझ्यावर प्रेम आहे. बबडू अजून कसा नाही आला? सोहम तर जाणार होता त्याला आणायला. बबडू, 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 अरे 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 आई आली. बबडू, राजा, आय एम रिअली सॉरी राजा, चुकलं माझं. कुठे गेली होतीस? तुम्हाला सोडून कुठे गेली होतीस? अरे बबडू, आय एम रिअली सॉरी ना रे राजा. तुम्हाला थँक्यू. ऍक्च्युली त्याचे बाबा येणार होते त्याला न्यायला, पण त्यांना उशीर झालेला दिसतोय. उलट मी तुम्हाला थँक्स म्हटलं पाहिजे, कारण तुम्हाला याला उशीर झाला त्यामुळे आम्हाला छान खेळता आलं, हो की नाही? थँक्यू. ओके, येस. बरं आई, क्लास सुटल्यानंतर आई येईपर्यंत कुठेही जायचं नाही, तिथेच थांबायचं. हो, ये. तसं नाही, असं ये. बबडू, राजा प्लीज चिडू नको ना. आय एम रिअली सॉरी बाळा. नको बोलूस माझ्याशी, कट्टे तोयाशी. तू लवकर येत जा ना, मला एकट्याला भीती वाटते. नाही तर कुंफू मध्ये शिकलेलं सगळं फाईट मारेन तुला. अरे ऐक, हे बघ, असं मारायचं नाही राजा. आय एम रिअली सॉरी. जॅम बबडूसली. हाय दादा. हाय. दादा, हे शुभ्रा बघ ना, किती लेट आली मला घ्यायला. जाऊ दे रे. हे बघ मी काय आणलंय बघ तुझ्यासाठी. आईस्क्रीम. ये, थँक्यू. बबडू चल राजा. मला नाही जायचंय तुझ्यासोबत घरी. एकदम बॅड मध्ये रेस तू. मला ना डॅडच पाहिजे. ठीक आहे ना, चल जाऊया तू आणि डॅडा. चल मज्जा करत जाऊया.